सेवानिवृत्ती ही आयुष्यात मी सेकंड टाइम अनुभव घेतोय. पहिली सेवानिवृत्ती मी माझ्या पप्पांना, जेव्हा मुंबई पोलीसमध्ये माझे पप्पा होते त्यावेळी मी त्यांच्यासोबत गेलेलो आणि त्यावेळी सेवानिवृत्तीचा खरोखर अनुभव बघितला. आजचा जो दिवस असतो तो आपल्या जन्मतारखेवरती डिपेंड असतो की आपली सेवानिवृत्ती कधी होणार. जेव्हा आपल्याला 58 वर्ष कंप्लीट होतात, 60 वर्ष काही ठिकाणी असतात, त्यावेळी ते आपली रिटायरमेंटची तारीख फिक्स असते. परंतु तो जो दिवस जो असतो तो शेवटी येईपर्यंत आपल्याला विश्वास नसतो की आज माझी रिटायरमेंट आहे किंवा नेक्स्ट वीकमध्ये. ज्यावेळी तो दिवस आपल्या समोर येऊन उभा राहतो त्यावेळी घरावरून येतं, विजय भावांना बघितलं, वहिनींना बघितलं, मुलीला बघितलं, त्यावेळी थोडंसं हृदयामध्ये काय भावनिक आठवणी तुमच्या की ह्या रस्त्याने मी येत होतो, ह्या दुकानावर तुम्ही चहा पित होतो, तुम्ही येताना बहुतेक दाखवलं पण असेल, ह्या स्टॉपवरून मी बस पकडायचो. आता हे सगळं आठवणीत राहणार आहे. उद्यापासून सर्व आयुष्य हे चेंज होणार आहे, सगळं बदलणार आहे. आता तुम्ही उद्यापासून जे जे तुमच्या आयुष्यात करायचं राहिलेलं आहे, तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण मुंबईला अख्खी मुंबई तुम्ही पालथी घातली. जेव्हा इथून डीओ कलेक्ट करा, इथून बीएल रिलीज करा, तिथून बीएल रिलीज करा, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ नाही देऊ शकला. आणि आपण सर्वच लोक की आपल्या याच्यामध्ये व्यस्त असतो, आपण आपल्या फॅमिलीला संपूर्ण वेळ नाही देऊ शकत. तुम्ही नरिमन पॉइंटला गेला असाल, बीएल उचलली असेल, विटीला गेला असेल, डीओ कलेक्ट केला असेल. आता जे तुमच्या आयुष्यामध्ये जे राहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ते पूर्ण करा. त्यांना घेऊन जावा, स्टेशनला घेऊन जावा, स्टेशन दाखवा, नरिमन पॉइंट दाखवा, त्यांना गिरगावची चौपाटी दाखवा. संपूर्ण तुमच्या आठवणी आहेत ज्या तुमच्या राहिलेल्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये, ते तुम्ही संपूर्ण त्यांच्यासोबत हे करत राहा. आतापर्यंत तुम्ही घरामध्ये अर्धे होता, कारण 24 तासातले 10 तास तर तुम्ही ऑफिसची कामामध्ये तुम्ही व्यस्त होता. त्याच्यातले उरलेले काही तास तुम्ही झोपण्यामध्ये, राहायला उरलेला अर्धा तास तुम्ही तुमच्या फॅमिलीला घालवत होता. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन असं होतं, तुम्ही अर्धा तुम्ही घरामध्ये आणि पगार मात्र फुल. पण आता उद्यापासून हे कॅल्क्युलेशन पूर्ण चेंज होणार आहे. आता उद्यापासून तुम्ही पूर्ण घरी असणार आहे, पण पगार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये काय ना काहीतरी बदल करावे लागतील. आता ह्याच्यामध्ये बदल म्हणजे कसले बदल करावे लागतील की, आणि थोडे दिवस तुम्हाला बरं वाटेल की बाबा वहिनी बोलतील अरे बाबा बरं झालं घरी आहे. काही दिवसानंतर अरे बाबा ह्या बाबाचं करू काय मी, दरवाजे उघडे काय करू. जेव्हा उठतो तेव्हा बोलतो चाय दे, कधी बोलतो नाश्ता दे, कधी बोलतो जेवण दे. तर आता ह्याच्यावर तुम्हाला काय करायचंय. सर्वप्रथम तुम्हाला ना विजय भाऊ स्वतःचे आर्थिक गणित आता तुम्हाला स्वतः कुटुंबासोबत मांडावे लागतील की मी माझी पुढची आर्थिक गणित कशी हे करायची. ही रिटायरमेंट डेट तुम्हाला माहीत होती आणि मला जेवढं माहीत आहे की तुमचा मुलगा आणि तुमची सून हे दोघेही जॉबला आहेत, त्याच्यामुळे एवढी काय काळजी नसेल. दुसरं म्हणजे की तुमचं आरोग्य हे फार चालणं, फिरणं, पळणं. पहिला तुमच्याकडे भरपूर कारणं होती की रात्री मला सचिन सरांनी लेट घरी पाठवलं, की सकाळी मी लेट उठलो, सकाळी मला बेलापूरला जायचं आहे, माझे फोन चालू असतात, कधी मी ओरडत असतो, कधी मी काय करत असतो. तर आता तुमच्याकडे कोणतं कारण नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती पूर्ण फोकस तुमच्या आरोग्यावरती केला पाहिजे. तुम्ही तुमचे काही छंद असतील, जे तुमचे छंद काय तुम्ही शाळा टायमिंगमध्ये, कॉलेज टायमिंगमध्ये कधी करायचे राहिले असतील तर ते तुम्ही तुमचे छंद पूर्ण करा. आता छंद म्हणजे तुम्ही असं नका की सकाळी 8 वाजता उठून डीजे लावा जोरात आणि हा माझा छंद पूर्ण राहिला, ऑफिसवाल्यांनी सांगितलं. तर असं काय करू नका. तुम्ही तुमचा आहार त्याच्यावर थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण की आता तुम्ही 58-60च्या ह्याच्यात आलेला आहात. त्याचा कंट्रोल जेवढ्या घरातले कमी देतील तेवढं बरं आहे. मोबाईलमध्ये सारखं युट्यूबमध्ये गुंगून राहण्यापेक्षा तुम्ही पेपर वाचणं हे आठवण. कारण की हे माझ्या घरात घडतं. माझे पप्पा अजूनही इतके फिट आहेत ना ते की म्हणजे ज्यावेळी ते रिटायर होत होते त्यावेळी सीपी साहेब स्वतः बोललेले, कमिशनर साहेब, की तुम्ही रिटायरमेंट झालात की रिटायरमेंट घेतली आहे, तुम्ही एवढे फिट आहात. तर पेपर वाचत राहावा, आरोग्य सांभाळा,
तुम्हाला स्वतःचं एक रुटीन बसवलं पाहिजे. तुम्ही एक चांगला सर्कल तयार करा. तुम्ही सकाळी वॉकिंगला जा, तिथे चांगलं सर्कल बनवा, गावाला जावा, तिथे ज्याच्या ह्याने की तुम्ही त्याच्यामध्ये व्यस्त राहाल, की तुम्ही असं एकटे पडणार नाही. आणि एक छोटीशी स्टोरी आलेली एक लास्ट वीक मध्ये व्हॉट्सअपला. आपण व्हॉट्सअप येतो, व्हॉट्सअप डिलीट करतो. एक ती 2 मिनिटाची स्टोरी आहे. एक 58-60 वर्षाची लेडीज असते, ती बसमध्ये चढते, बसते, तिथे जागा मिळते बसायला. आणि एक 30-32 वर्षाची अशी मुलगी बाई येते. तिच्याकडे खूप सामान असतं आणि त्या बसलेल्या बाईला म्हणजे 60 वर्षाच्या बाईला त्या सामानाचा धक्का लागतो. एकदा लागतो, दोनदा लागतो. ती बाई तिच्याकडे बघते, हसते. आणि शेवटी हीच मग जी 32 वर्षाची बाई होती, तर ती स्वतःहून मग रागात विचारते, काय हो, तुम्हाला माझ्या बॅगेचा धक्का लागला तरी तुम्ही मला एकदाही काहीच नाही बोलला. तर ते एकदम पोलाइटली, एकदम शांतपणे बोलते, माझा प्रवास थोडासाच आहे आणि येणाऱ्या स्टॉपवरती मी उतरणार आहे. तर प्रवास तिचा थोडासा नाहीये, प्रवास आपला हा सर्वांचा थोडासा आहे. आणि त्याच्यातून विजय भाऊंचा शेवटचा दिवस पहिल्या टप्प्यातून ते बाहेर जातात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ते प्रवासाला सुरुवात करतायत. विजय भाऊ, तुम्हाला तुमच्या लाईफसाठी खूप चांगलं